हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आज ना तसं तर हॉस्पिटललाच आलेले, रूट कॅनल करायचं होतं. त्यामुळं कालपासून दाढ खूपच दुखत होती. तर अगोदर त्याला थोडंसं हे केलेलं होतं, सिमेंट वगैरे भरलेलं, पण ते आता निघलेलं, त्यामुळं ते दुखाय परत लागलेलं. त्यामुळे आता म्हटलं ते रूट कॅनलच करावं लागतंय. त्यामुळं ते आजपासून त्याची ट्रीटमेंट चालू केली. तर रूट कॅनलचं ते जे काय प्रोसेस होती ती केली आणि नंतर इथं मग आता संक्रांतीला जर वर्षी साडी घेते असं नाही, पण गेल्या वर्षी पण घेतलेली. ह्या वर्षी घ्यायची नाहीच म्हटलेलं, तरी पण बघा दुकानात आलं ना, हे असं होतं की साडी घ्यायचं काय असं प्लॅनच नव्हतं. पण आल्यानंतर बघितलं की फक्त बघूया म्हटलं आणि बघितलं की परत मग घेतोच. आणि ह्या साड्यांची रेंज काय जास्त नाही, 1000-1100 पर्यंतच्या ह्या रेंजच्या साड्या आहेत. आणि आता भावाचं दुकान आहे त्यामुळं तर मग आम्हाला तर अजून थोडा जास्तीचाच डिस्काउंट असतो. त्यामुळे मग साड्या म्हणजे ज्या मी अशा पण जास्त महाग घेत नाही, काठपदर तर मला जास्त आवडत नाही. आता ते एका ताईंची कमेंट होती की कोल्हापूरच्याच ताई होत्या की त्यांना ना मी मागच्या संक्रांतीला घेतलेली ना, ॲक्च्युली त्यावेळी दुकान नव्हतं भावाचं, हे आत्ता नवीन झाले. मला वाटते रक्षाबंधनला वगैरे त्याच्या अगोदर ओपनिंग झाले. तर त्या पद्धतीचा पण माल इथं आहे. पण आता पाठवायचं म्हणलं तर ना, ही साडी म्हणजे मी मागच्या वेळी संक्रांतीला घातली होती ना, त्या पॅटर्नमध्ये येते. पण ह्याचं कापड ना ऑर्गॅन्झामध्येच येते, ही ऑर्गॅन्झा टाईपमध्येच आहे. तर नंतर माझं ना लग्नातला नेकलेस आहे, मला वाटतं आता 17 वर्ष झाली. त्याचं थोडंफार कुठं कुठं तुटलाय, त्यामुळे तो घालता येत नाही. पण मोठा नंतर त्यात थोडंफार घालून, म्हणजे तो 1.25 तोळ्याचा होता, त्यात अजून थोडंफार घालून करायचा म्हणून ठेवलं होतं. पण आता सोनं खूपच जास्त महागतंय, त्यामुळे म्हटलं आहे तेवढ्यातच घेऊया. तर आज काय तो आणला नव्हता मी मोडायचा, असा काय विचार नव्हता, कारण दवाखान्यासाठीच आलेलो. पण म्हटलं बघूया, आवडलं तर मग चोक नेकलेसच्या डिझाईन होत्या त्या ओल्डमध्येच होत्या, पहिल्या आहेत तशा. मग माझा राणीहार जरा यामध्ये येतोय, तर त्याला मॅच होईल असं म्हटलं चोकरच बघूया. आणि हे त्याच वेट, म्हणजे हा आहे तो 10 ग्रॅममध्येच होता फक्त, आणि वरचा आहे तो हा मधला त्याच्यावरचा सगळ्यात जरा जाड दिसतो बघा, 4 पदरी. तर तो 13 का 14 ग्रॅममध्ये तो येत होता, 14. पण त्यामध्ये मग थोडं 1-1.5 ग्रॅम घालावं लागत होतं. त्यामुळं बघूया, विचार चालू आहे मग कुठला घ्यायचा. आणि हे ना, हे सगळं 1 ग्रॅम आहे. आता हे आटपाडीमध्ये शॉप आहे, कोण म्हणजे इकडच्या कोण ताई असतील तर त्या बघू शकतात. आणि 1 ग्रॅमचे रेट ना एकदम म्हणजे ठीक आहेत, जास्त महाग वगैरे असं नाही. तुम्ही एकदा येऊन बघू शकता, रेट कमी रेटमध्ये 1 ग्रॅम तसं इथं सेल करतोय तो. मिनी घंटन नेकलेसमध्ये पण आहे, फॅन्सी डिझाईनमध्ये पण येते. तर पलीकडच्या साईडला गोल्ड आहे आणि इकडचं हे सगळं 1 ग्रॅमचंच आहे. 1 ग्रॅममध्ये पण नेकलेस, राणीहार वगैरे ह्यात पण, म्हणजे ज्याला आता गावाकडं कशा थोड्या सगळ्याच पद्धतीच ठेवायला लागतं, फॅन्सी पण ओल्ड पण, कारण प्रत्येकाची चॉईस वेगळी राहते. तर संक्रांतीसाठी हा नवीन परत माल आणलेला आहे. मी काढली नाही, चालू करून ठेवले ना. जाय मी चाललोय, आपण मी माऊला जाणार आहे घरापर्यंत, मग नाही शाळा नेऊन लावल्या परत गाडीच नाही तुम्हाला. लॉंगमध्ये पण टेम्पल आणि असं सिम्पल ह्याच्यातल्या पण डिझाईन आहेत. म्हणजे प्रत्येकाची चॉईस वेगळी राहते, त्यानुसार कसं दुकानात सगळ्याच व्हरायटी राहतात. तर भरपूर अशा, हे सगळं 1 ग्रॅमचंच आहे. इथं जवळ तुम्ही असाल, कोणाला बघायचं असेल, घ्यायचं असेल तर नक्की म्हणजे तुम्ही बघू शकता. आधी वर्क वाली का ब्लॅक नसते? नुसती ब्लॅक आहे ते 1100 रुपयाचे. वेगवेगळे आधी वर्क 2700 रुपये. ते आता दुकानात आल्यावर कळेल सगळं काय काय असतं ते. कारण बरं बघा तेवढा आज करा पेमेंटचं. तर हे आमचे ओम साईचे मालक,
त्याचं माहिती. हे दुसरे मालक. माल गुणग्रामचा चांगला आहे आमचा. माल सगळा छान आहे ह्यावेळेच्या डिझाईन. आणि हे मेडिकल पण भावाचंच आहे. तर इथं पाठीमागचं दवाखाना आहे, तर तिथंच दाखवलं होतं. तर आधी दवाखान्यात दाखवलं आणि मग ह्यांना यायला वेळ होता, तोपर्यंत मग शॉपिंग झाली. काही घ्यायचं नसताना घेऊन झालं. ह्या एवढ्या नाहीत लागणार अगं. 4च दे. मी एवढ्या खात पण नाही. दिले की किटो ते आहे का? नाही, 4च दे. लागली तर परत सांग. खालची नको दे ना केटलं. नाही ते असू दे की. ते आपण तेवढ्याच देऊ का? 6 देऊ का 4 देऊ? 4च. रेड एकच देऊ का? हा, त्या दिवशी एकच दे. नाही 2 दे, येते परत काय. तर सकाळची सगळी कामं आवरूनच गेलेली मी. तर 2 दिवस झालं थोडंसं म्हणजे गरम थंड पाणी जरी पिलं तरी ना दाताला कळा मारत होतं. आणि दाताचं असं आहे की एकदा जर ते मागं लागलं ना संपत नाही, काही ना काही नेहमी चालूच राहते. आता भरपूर वर्ष झालं हे चालू आहे. एक झालं की एक दात खराब होतं आहे. आणि ते दाताचं कसं थोडं जेनेटिक राहतं. आईचं दात पण तसंच आहे. पिट्टी दात असतील तर ते जास्त टिकाऊ नसतात, लवकरच म्हणजे सारखं त्याचं काही ना काही राहतं आहे. तर हे रूट कॅनलला मला वाटतं 15 दिवस तरी घालवतात. 1-2-4 हेलपाट तर त्याला करावं लागतं. सोप्याला ना रोजच्या रोज झाडलं तरी ना एक आठवड्यातनं किंवा आठवड्यातून 2 वेळा सुद्धा असं म्हणजे ओला नॅपकिन करते, चांगलं पिळून घेते आणि त्यानं ना पुसून घेतल्यावर बऱ्यापैकी म्हणजे हा पाण्यात पिळल्यानंतर कळते की यामधून भरपूर घाण निघते. खिडकी वगैरे इथली अशी तशी बंदच असते तरी पण धूळ राहतेच. घर म्हटल्यानंतर किती जरी आपण झाडलं पुसलं तरी ना धूळ निघतेच. त्यामुळं आठवड्यातनं 1-2 वेळा हे असं केलं ना जास्त त्यामधून धूळ निघत नाही. मग सोफा स्वच्छ राहतो एकदम साफ करण्यापेक्षा. आता बरेच जण व्हॅक्यूम क्लीनर किंवा सोफा क्लीन करायची मशीन वगैरे असतात. व्हॅक्यूम क्लीनरमध्येच येतात प्रकार वेगवेगळे, तर त्यानं पण क्लीन करतात. पण असं पण आपण आता आपल्याकडं नसेल तर ह्या पद्धतीने सुद्धा तो क्लीन होतो. आणि जास्तच खराब झाला असेल तर थोडं व्हिनेगर शॅम्पूचं पाणी गरम पाण्यात टाकून पुसून घेतल्यावर सुद्धा ना बराचसा कचरा निघतो. तर हे सगळं झाडायचं पुसायचं म्हटलं तर ना 1 तास बरोबर जातो. कारण झाडत पुसत म्हणजे आपण पसारासुद्धा मग जिथल्या प्रत्येक वस्तू जागच्या जागेला ठेवायची चालू राहतं. मुलं घरात असली की ती शाळेला जाताना म्हणजे सगळं इकडे तिकडे त्यांनी टाकलेलं असतं. मग ती गेलं की सगळं एकदा परत झाडायचं आणि पुसायचं. जरी सकाळी झाडलं असलं तरी हे दुसऱ्यांदा होतं. 10 वाजेपर्यंत 2 वेळा झाडून होतं. आणि हे खिडकीतलं किंवा टिपवाय आणि जे ह्याचं वरच्यावर जेवढं पुसता येतं आहे जिथं धूळ दिसते ते मग रोजच्या रोज फरशी पुसायच्या वेळी त्याच्यावर पण फडकं मारलं तर मग निघून जाते. म्हणजे एकदमच रोजच्या रोज साफ ठेवलं तर मग तेवढं घर पण स्वच्छ राहतं. एकदम जास्त मेहनत आपल्याला घ्यायला लागत नाही. नंतर फरशी पुसून घेतली सगळी. आणि आज टिफिनसाठी शेपू होती, त्याची भाजी केलेली. आणि स्नॅक्ससाठी जान्हवीला अगोदर फुटाणे न्यायचे, पण आता जे काळे आपले हरभरे असतात देशी घरचेच आहेत, तर ते रात्री भिजत घालते. सकाळी कुकरला 5-6 शिट्ट्या काढते मीठ टाकून, तर तेच नेते. कधी डाळिंब असेल तर ते नेते. त्याला बाकीची जास्त फळं आवडत नाहीत. तर मुलांचं टिफिन वगैरे मग ते सकाळी लवकरच होतं टिफिनसाठीचे. नंतर मग एखादी रस्सा भाजी करतो आणि राहिलेली चपाती भाकरी.
तर असा होता आजचा व्हिडिओ. आवडला असेल तर लाईक करा. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना.